आदर्श वांगणी. नितीन धुळे यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आलेला आहे बीड संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी आणि स्ट्राइक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल सिंगल गाडी डबल इंजिन सुकसुक सुकसुक फलंदाज अखिलेश. डबल सुरुवात होताना पाहायला मिळेल. नितीन तयार आहे. पहिल्याच बॉल वरती थोडीशी मिसफील्ड. बेडूकचा फील्डिंग परंतु नहीं, हाथ में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू खो खो. अशा पद्धतीनं एक धाव मात्र इथे घेतलेली आहे. स्ट्राइक एंड वरती यावेळेस रोहन जाधव आपल्याला पाहायला मिळेल. लांब लचक 12-13 फूट उंची, एकदम घट्टा गुट्टा, नो टंटा नो घंटा, एकदम मजबूत फलंदाज रोहन जाधव काय मगाच्या मॅचला असा जसं काय त्याला काय चावलेला का काय झालेलं, नुसता धनाधन 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 फणाफण हानी निसत्या उपटी 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 उपटी. आता काय करणार. पुन्हा एकदा रोहन आज स्ट्राइक एंड होती. नितीन धुळे गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. यावेळेस हो फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धोंडू जेला खोमादानं पांडूवाला जोमात, तिथे 4. थँक्यू. चांगलं संगीत ऐकायला मिळालं डीजे ऑपरेटर च्या माध्यमातून. निशांत बागडे केटीसी लाईव्ह. शून्यामधून विश्व निर्माण करायचं, मुंगी होऊन हातीला कसं ठार करायचं असा संघर्ष त्यांचा आपण पाहिला आणि बघता बघता शून्यामधून विश्व निर्माण केलेलं आहे आणि आज त्यांचा बोलबाला सुरू आहे. एक सिंगल आलेले आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 जे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 सुरू आहे. नितीन धुळे स्ट्राइक एंड मध्ये पुन्हा एकदा अखिलेश आपल्याला पाहायला मिळेल. गडी बारीक आहे पण काय सांगताय भयानक आहे. गडी बारीक, इंजन बारीक, आवरेज फुल, कसा पण ठाकून ठोकून कसा पण हानी तो. बॉलर लागला परत समोर. यावेळेस फटका इथे चिलिम झुटका इमल गुटका. बॉलर फुस, बॅटमन मोकार खुद, दणदणीत खणखणीत षटकार बेकार. जबरदस्त जबरदस्त. चला षटकार आलेला आहे. धावसंख्या 12. नाही यो का कसोटी खेळायला लागलेला का काय भाऊ. बॉल आजारी नाही, सुटसुटीत आहे. हा गुडघ्यात मार आहे. हे आज पंच सांगतात गुडघ्यात मार आहे, मुका मार आहे, लेग बाईज. आणि अशा पद्धतीनं आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 1च्या मदतीने पाहायला मिळेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. अखिलेश गडी काय सांगायचं, हातपाय अय बाबा. ताप आला जुलाबाच्या गोळ्या खातो आणि जुलाब लागल्या का तापाच्या गोळ्या खातो. हरकत नाहीये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोर फटका. हो एक सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. वांगणीवाल्याचा 12 खेळाडू जसा वरून निघून बॉल मारला त्याला वाटला चौका ज्याला करतो शॉट आणि जसा योकरन करला तसा डायरेक्ट शांताबाई शांताबाई. परंतु पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालेला आहे मित्रांनो. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती 12. 15 बर जशी तुमची आज्ञा बालके. हो 15 मुद्दम गोळी मारली. काय टेन्शन नका जाऊ, तुमचा इकडे उमेदवार आहे रेडी. आम्हाला माहित आहे कॉमेंट्री वाल्याकडून योग शब्द चुकला ना का काय जाण त्याला 50 नवरा होता ज्याचे परी तो रेट टिका येतो. जर 15 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. परंतु पहा यावेळेस बीड या संघाचा 12वा खेळाडू शांत आहे. शांत असू द्या, कारण मी बीड गावामध्ये करताना एक वेळेस त्यांच्या लीगला गेलो होतो. तो कमी डोंगरात गाव आहे बापो. आगीन गाड्या जास्त त्यांच्या फॉंग 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 करीत पळते.
जरूर त्यांना बिचारायला ग्राउंड नाही शेतात पण गडी होती बेकार खेळत. चला वेळ वाचवा. चेंज द गेम. वंजारपाडा बी हा संघ देखील येऊन उपस्थित झालेला आहेत. मस्तपैकी पहा जेवून खाऊन पिऊन एकदम टाईट मध्ये गडी आलेला आहात. त्यांच्यात मला जास्त गडी नाही सगळं मात्र मीडियम साईजवारी वाटतं पण त्याच्यात दोन्हीच गडी असतात का काय ना खैसापेक्षा भयानक कार्यक्रम आहे. अशा उपटी घालता तो बॉल परत काय आत येतोच नाही. गब्बार त्याची बॅटिंग लय जब्बर. जे आलेला आहे गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. चला वेळ वाचवणं महत्वाचं राहणार आहे. यावेळेस हो चेंडू मात्र अटाना फुटाना वटाना तिथे चेंडू आलेला आहे. डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेला आहे. करताना एकच काम करा पण चांगलं करा जेणेकरून पहा भाजी जर खायला घेतली कोबीची तर पाठीमागून धोबी नको बसायला. 15 धावा धावफलकावरती आहेत. चला 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 गोलंदाज तयार आहे. काय सांगायचं आहे कुठं नीट का आलं बेटा तो लागला उलट्या उड्या माराय. टुन्नुक 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 अशीच एक व्हिडिओ होती. सन्माननीय राजू काका पाटील इथे उपस्थित होत आहेत. या खऱ्या अर्थाने संध्याकाळच्या सत्रामध्ये काका या तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने सामना सुरू आहे परंतु पाहुण्यांची उपस्थिती देखील आणि यावेळेस हो इथे मात्र फटका फसलेला होता आणि सुरेख झेल कॅरी केलाय आणि तिथे मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. सासू ढूस सासरा फूस. पंधरा धावा धावफलकावरती ज्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. अजूनही या षटकामधील 3 चेंडूचा खेळ जो बाकी आहे पाहणार आहोत पुढे कशा पद्धतीने हाताळला जाणार आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघ खऱ्या अर्थाने एक एक सामना जिंकून या सामन्यामध्ये एकमेकांविरोधात खेळत आहेत. गोलंदाज जय तयार आहे आणि अशा पद्धतीने इथे विकेट. ओहो हम काले हुए तो क्या हुआ दिल वाले है. विकेट लेंगे लेकिन झुकेंगे नहीं. पंधरा धावा 15 वरती 2 विकेट गमावलेले आहेत. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. जयची गोलंदाजी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळालेली आहे. जय तयार आहे षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी. पहा किपर असा होता असा असावा हातात मजबूत 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 सुसमोजे घातला ते मनकेचा शिवून आणला का काय टेन्शनच नाही. चला जय तयार आहे. स्ट्राइक येऊन तुषार नवीन फलंदाज जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओहो तुषार जरासा गडी हुशार तिथे जरूर खालून टोरपून मारलाय फिल्डर जरूर तिथे थोडासा बेडूक सापा फिल्डिंग झाली आहे परंतु बेडूक सापा फिल्डिंगचा काही परिणाम होणार नाहीये. एकच धाब आलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 16 धाबा ज्या पाहायला मिळालेल्या आहेत. 16 धाबा धावफलकावरती शेवटचा चेंडू या ओव्हरमधील बाकी आहे. शेवटचा बॉल जो बाकी आहे गोलंदाज जय आहे. स्ट्राइक येते रोहन. यावेळेस हो फटका जबरदस्त चेंडू मात्र इथे हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली बेकार. बस असा कार्यक्रम मध्ये काय माहिती का सासूचं माहेर झोड्यात आणि सासरा गुतून मेला वाड्यात. झेल ड्रॉप.
गुरुनाथ दोरे ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने निश्चित माझ्यासाठी आणि या स्पर्धेसाठी भरपूर शुभेच्छा आलेत. खूप खूप धन्यवाद. कशेळावरनं खऱ्या अर्थाने सामना पाहत आहेत. 15 16 17 सासऱ्याला चावला कुत्रा आणि खरड्यात नेऊन उतरा. धावसंख्या बनली धावफलकावरती 17. अजूनही 12 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. चला अजूनही 12 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा धावफलकावरती ऍड होतील तेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्पर्धा घरबसल्या प्रेक्षक मायबापांपर्यंत चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी केटीसी लाईव्ह अजिंक्य पवार आणि त्यांची टीम जी खऱ्या अर्थाने घरबसल्या प्रेक्षक मायबापांपर्यंत पोहोचवते. कामगिरी चांगलं कॅमेरा वर्किंग जे आपण पाहतोय खऱ्या अर्थाने पहा. आज केटीसी लाईव्हच्या माध्यमातून बैलगाडा शर्यत देखील सुरू आहे. त्याचबरोबर आपण हिंदू हृदय सम्राट चषक शेलू हा देखील एन्जॉय करताय. आणि त्याचबरोबर सावळे येथे असलेली खऱ्या अर्थाने क्रीडा स्पर्धा ती सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्यास मात्र षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती नवा कोरकरीत शोरमपीस टचटशीत गोलंदाज आलेला आहे. महेंद्र यावेळेस गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी तयार आहे. यावेळेस मात्र श्रम कार्यक्रम मोठेकरचा पोकळू असा वाराशिरा बसा बसा ढास झूड डॉट बॉल फुसकाबार चाण्याचा माल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू. महेंद्र जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गडीपंथाचा चिकना आहे एकदम गोरा गोरा पान. त्याची गोलंदाजी पहिल्या बॉलवरती झाली एकदम छान. 17 धावा आहेत. षटक क्रमांक 3 सुरू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक येतो रोहन आहे. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अपील केली पण काय सांगत श्रम कार्यक्रम झाला. नाग्या नाग्या फूस जागा मिळेल तिथे घुस घुसला डॉट आलाय डॉट. पहा बरंच खेळाडू जमलं पण बरंच खेळाडू जमलं कोणाला काय जमला नाही. कारण पंच मात्र तथाच तू आपल्या जाग्यावरती उभे. चांगली पंचांची भूमिका. राजेंद्र भोईर सर ज्यांचा इतिहास जर पाहिला पंचांचा की जे स्वतः करतात लेदर बॉलचे कोच देखील आहेत. आणि निश्चित अनेक मुरबाड तालुका असेल त्याचबरोबर कर्जत असेल अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. आणि आज खऱ्या अर्थाने आयोजकांच्या विनंतीला मान देऊन राजेश सर खऱ्या अर्थाने आज त्यांचे सहकारी इथे घेऊन आले. निश्चित त्यांचं आभार. यावेळेस हो इथे फटका फसलेला आहे. आणि काय नित्या तू काय नेमका टोपला मांडलेला का काय दुर्नुचा आंबा खुडी पहा टोपल्यासारखा गड्यानं घेतली सीएम तसं काय भेंबारी कॅच भेंबारी पण सुपर डुपर विकेट. गोलंदाज तयार आहे. काय बोलायचं आहे नको झाली तर पहा या असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती का बायको करा चकणी पण मेवणी पहा चिकनी. चेंडू चांगला परंतु स्विचित फलंदाज बाद विकेट.
पहा अगदी इथे आलेला हा वाईट बॉल, बॉलरची हवा झाली टाईट, चेंडू आला वाईट, तो पण डुसक्यान. तिथे खऱ्या अर्थाने एक धाव धावफलकावरती आलेले आहे. आता 18 धावा धावफलकावरती आपण पाहिलेल्या आहेत. 18 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. थोडासा वेळ वाचवा, सहकार्य करा. वेळेसाठी सहकार्य करणं फार अपेक्षित राहणार आहे. गोलंदाज तयार होईल गोलंदाजीसाठी. समोर आहे फटका इथे नितीन धुळे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक जबरदस्त झाला. दुसरीचा प्रयत्न केलेला आहे, दाबाची संधी, तोपर्यंत सटासटानं खटाखट पहा. नाही दिल्ली मुंबई जालना, तिथे जणू काही पाहिला 2 धावेचा पाळणा. रपारप आल्या 2 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 20. शेवटचा बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. पाहणार आहोत खऱ्या अर्थाने अजूनही मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडूचा खेळ जो या डावातील शिल्लक आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर, फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे आणि तिथे मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेला आहे. आलेली आहे विकेट, शेवटच्या बॉलवरती विकेट. शेवटचं षटक गणेशच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे, उर्फ गण्या. गोलंदाजी मार्कवरती तयार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. गणेश जो आपल्याला पाहायला मिळणार आहे, शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलेला आहे. आतापर्यंत भरपूर खाल्ला, भरपूर कर्ज झाला, भरपूर सोडला. हा बारीक पोर म्हणून कुणी पण चिमटा घेऊ नका, कारण बारीक पोरच लय डेंजर असते. चोराचे मगी लागा, परंतु पोराचे मगी लागू नका, कारण बारीक पोराची खासियत लय असते. बारीक पोर बारीक बारीक करून खांदा परत जातो आणि चळकन कानात मुतून पळतो. चला, शेवटचं षटक बाकी आहे. गणेश आलेला आहे. शेवटच्या षटकासाठी गणेशला इन्व्हाइट केलेला आहे. स्ट्राईक एंडमध्ये फलंदाज तुषार खेळताना पाहायला मिळणार आहे. संघातील अनुभवी खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. आज त्याला प्रदर्शन करावं लागणार आहे. गोलंदाज तयार आहे. समोर समोर समोर, इथे पंचाने नो बॉल घोषित केलेला आहे. सर्दी खोकला झटपट मोकळा, नो +4, 5 धावा. DRS ची मागणी मला वाटतं केलेली आहे. बिमर साठी चेक केलं जाईल. DRS ची मागणी टीव्ही अंपायरकडे केलेली आहे. जरूर चेक केलं जाईल. त्यानंतर जो निर्णय येईल तो तुमच्यापर्यंत लवकरच कळवलं जाईल. कुठल्याच टीमवरती अन्याय होणार नाही, कारण स्पर्धा आपली पारदर्शक आहे. आणि यावेळेस जरूर नो बॉल, नो बॉल. आणि आता कदाचित पहा DRS मला वाटतं तो गमावलेला आहे. म्हणजे आता ज्यावेळेस पंचांना आवश्यकता लागेल त्यावेळेस पंच घेऊ शकतील, परंतु टीमने अर्थात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं हा DRS गमावलेला आहे. प्रीटचा बॉल, गणेश तयार आहे. यावेळेस हो, फटका जबरदस्त आहे. तुषार तो मोकार हुशार, का जातो हुशार. पुन्हा तिसऱ्या पंचांची मदत. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पोहोचलाय की नाही ही सगळी खात्री केली जाईल आणि जसा निर्णय पुन्हा तुमच्यापर्यंत येईल कळवलं जाईल. फलंदाज सुरक्षितपणे पोहोचलेला आहे, सेफ आहे. म्हणजे आता या 2 धावा ऍड होतील.
टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्याला रिप्लाय पाहायला मिळतो. KTC लाईव्हच्या माध्यमातून जबरदस्त कॅमेरा वर्किंग. आत्ता धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 27 धावा धावफलकावरती आहेत. नाही 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 नाही, ये बॉलरना सगळा कर्ज माफ करायला घेतलाय. घरपट्ट्या पाणीपट्ट्या सगळ्या भरून दिल्या त्यांना, सगळा साफ. पहा कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत गोलंदाजीचा दबदबा राहिला होता, तो सध्या मला वाटतं की कुठेतरी हा गोलंदाज एक्स्ट्राचा दाबा खर्च करीत असताना पाहायला मिळतोय. गणेश तयार. यस, आता मात्र जरूर आलेला आहे हा डॉट बॉल आला आहे, सुटसुटीत आलेला आहे, गुटगुटीत आलेला आहे. आता सांगत असताना दिल्या घरी सुखी राहा, मागू नका टंटा, मिळणार नाही घंटा आलेला आहे तो म्हणजेच डॉट बॉल. डॉट चेंडू मैदानात आपण पाहताय. 28 बनलेले आहेत, 4 चेंडू मात्र अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा गणेश. स्ट्राईक एंडवरती तुषार. रूपाने देखणी, परंतु पहा फटक्यामध्ये कुठेतरी फलंदाजी चकणी असं म्हणायला हरकत नाहीये. आणि एकच सिंगल आलेले आहे. शेवटचा षटक आहे. शेवटच्या वरील म्हणजे बॅट्समन कसा बेमटेपासून ताकदला येत असतो, भले हात बाहेर आले तर आयडीस लावून खुट्या आतमध्ये लोटायचे असते ते, पण कुठेतरी थोडसा मंद षटक म्हणायला हरकत नाही. 29 बनलेले आहेत, 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. समोर समोर फटका जबरदस्त, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू. सीमा पार. थँक्यू. 35 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही यावेळेस हो रट्टा मारला, कसपटला, नितीन धुळे आहे आणि तिथे पोहोचलेला आहे. एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. संघाची धावसंख्या एका धावेने आता आपल्याला पाहायला मिळणार आहे, जाऊन पोहोचेल 36 धावा. शेवटचा चेंडू या डावातील शिल्लक आहे. स्ट्राईक एंडवरती यावेळेस पुन्हा एकदा तुषार पाहायला मिळणार आहे. या डावातील शेवटचा बॉल आहे. हे बॉलवर जर एखादी चांगले उपट आली, चांगला निबार ठोसा आला तर कार्यक्रम होईल. तसाही कार्यक्रम होईल, काय हरकत नाही, कारण आत्ताची लगीन जमात. गोलंदाज तयार. आणि यावेळेस हो गडी बारीक, इंजन बारीक, आवरेज फुल, चेंडू गुल, षटकार. अशा पद्धतीने मित्रांनो पहिला डाव पहा टेलिव्हिजन स्क्रीनवरती. बॅटच्या रनांगमध्ये चेंडू आला, त्याला मात्र तशा पद्धतीनं फेकून दिलेला आहे. जबरदस्त कॅमेरा वर्किंग जे आपल्याला पाहायला मिळते. 6 धावेनं संघाची धावसंख्या आता 42 वरती पोहोचलेली आहे. 43 धावेंची आवश्यकता राहणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये. आयुक्ता 11 बीड या संघाला या 43 धावा कशा बनवल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन होती पियुषजी बाबरे सरांना आपण इन्व्हाइट करूया. तुर्तास मी थोडंसं थांबतोय, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025-26 हा सोहळा. थँक्यू सो मच. जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात, खास करून ग्रामस्थ मंडळ शेलू बांदिवलीचे जे कोणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात, श्रीमान एकनाथजी शेलार साहेब, यशवंत तरे, अनिलजी तरे साहेब उपस्थित आहेत. सर्व मान्यवर आहेत. या ठिकाणून प्रत्येकाची नावं घेणं कठीण आहे. जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित असतील, आपण आपल्या हक्काचं व्यासपीठ समजून आपल्या व्यासपीठावरती आपण या. या स्पर्धा ही स्पर्धा आपल्या गावाची स्पर्धा, आपल्या गावाच्या सन्मानाची आणि स्वाभिमानाची आहे. तर हक्काचं व्यासपीठ समजून आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि आसन ग्रहण करा. या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष आपलं स्वागत करत आहोत.
फलकावरती आल्यात खर्च केल्या थँक्यू श्रीमान संतोषजी इशाळगे साहेबांचं नुकताच आगमन होतं. त्यांना आम्ही विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. अगदी सकाळच्या सत्रामध्ये इशाळगे साहेब उपस्थित होते आणि आता पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सामन्यांचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत करूयात. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आम्ही सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करत आहोत. हिंदू हृदय सम्राट आदरणीय श्रीमान शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देणारी ही स्पर्धेचा आनंद तुम्ही पाहतात. भरपूर अडथळे या स्पर्धेला होण्यासाठी बऱ्याचशा पर्वांमध्ये आले, परंतु सहजतेने हार मानेल तो JKCC कसला आणि जय कोळंबा माता क्रिकेट संघ शेळू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2025चा आनंद तुम्ही या स्पर्धेच्या वतीने घेतात. सामना क्रमांक दुसऱ्या फेरीमधील दुसरी सुरू. आयुक्ता 11 बीड बनाम आदर्श वांगणी या दोन टीम मध्ये मॅच. 43 टार्गेट 24 चेंडूंमध्ये. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न समोर सापडलेला. हिट्स अँड प्लम फिंगर गोज अप बाय द अंपायर. LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. समोर अगदी सापडत असताना पंचांनी लगेचच कुठल्या क्षणाची वाट न पाहता LBW च्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद इथून घोषित केलेला. व्हेरी गुड डिसिजन बाय द अंपायर. हिट्स अँड प्लम. बिन धावे संख्या श्री गणेशा करता पहिल्या चेंडूवरती विकेट मैदानाच्या बाहेर आलेली आहे. 43 टार्गेट 24 बॉल मध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती जयवंत धुळे आता मैदानाच्या आतमध्ये आलेत. तिसरा क्रमांक भरपूर महत्वाचा राहिलेला. विराट कोहली यांना पण खेळताना पाहिलेलं, श्रेयस अय्यर यांना पण खेळताना पाहिलेलं, अजिंक्य राणे यांना पण तिसऱ्या क्रमांकावरती खेळताना पाहिलेला. आता आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी आणि गावाच्या संघाच्या अस्तित्वासाठी मैदानाच्या आतमध्ये जयवंत धुळे आता पॉवर प्लेचा या पहिल्या षटकामध्ये उतरला. आदर्श वांगणी आज वाईल्ड कार्ड एंट्री एका संघानं अगदी सकाळच्या सत्रामध्ये काही कारणास्तव ते कॅन्सल झाले. त्या कारणास्तव आदर्श वांगणी संघाला वाईल्ड कार्ड एंट्री इथून मिळते आहे आणि वाईल्ड कार्ड एंट्रीचा खऱ्या अर्थानं फायद्याचा सोडणं ते करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट. जयवंत धुळे नवीन आलेले फलंदाज. चांगला टाकलाय. आणखीन एक टप्पा पडल्याच्या नंतर थोडासा खाली राहतो चेंडू. डॉट बॉलनं सुरुवात. हिंदू हृदय सम्राट चषकाचा आनंद तुम्ही घेतात. क्रीडांगण बदललंय, परंतु दबदबा, दहशत आणि दरारा तोच ठेवलेली या स्पर्धेनं. दरवर्षीप्रमाणे काहीतरी नवीन आणि काहीतरी सर्वोच्च देण्याचा प्रयत्न. म्हणूनच मी मागाशी देखील उल्लेख केला की मागील 1 ते 1.5 महिन्यापासून ही स्पर्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेमध्ये होती. क्रॉस बॅटेड फटका डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलेला आहे. सिंगल वेगाने कंप्लीट होत असताना 1 रन या बॉलवरती. ही स्पर्धा उत्तर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आलेली आहे. कारण भगव्याचा सन्मान, भगव्याचे अस्तित्व आणि हिंदू हृदय सम्राट चषकाची खऱ्या अर्थानं परंपरा टिकून ठेवणारी ही स्पर्धा यशाची उंच शिखरे गाठते. यशस्वी स्पर्धेमध्ये याही देखील स्पर्धेला अग्र नामांकित या संख्येमध्ये मोजलं जातं. कारण कर्जत तालुक्यामधील फार कमी स्पर्धा आहेत जे स्वतःच्या नावाचे स्टँडर्ड ठेवत असतात. आम्ही त्यामधील कदाचित टॉपवरती असणारी ही स्पर्धा हिंदू हृदय सम्राट चषक 2025. कोलाता चेंडू. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. लॉंग ऑन इन ऍक्शन. खेळाडू पोहोचतील का? नाही पोहोचत. निघून चाललेला चेंडू सरळ V मध्ये खेळत असताना फटका नितीन धुळेचा सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. T20 ग्रुपचे काही सदस्यांचं या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचं हार्दिक असं स्वागत. 5 धावा. वेगवान टाकलेला एज. फर्स्ट स्लिप मध्ये चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या धावसंख्येवरती. या ओव्हर मधील शेवटचा आणि अंतिम चेंडूचा आता खेळ इथून बाकी राहतोय. दुसरा चेंडू डॉट फेस केला जयवंत धुळे यांना. पहिल्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर सिंगल, चौथा चौकार, 5वी सिंगल आलेली आहे. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळलं जाईल
याकडे मोठी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे रोहनवरती आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या तो पूर्ण करत असताना वेल बिगॅन इज हाफ डन म्हणलं जातं. तुमची चांगली सुरुवात ही तुमच्या अर्धी यशाची नोंद आहे. ती सुरुवात रोहन करतोय. शफल नॉन साइडला टर्न करता स्क्वेअर लेग. ओ गुड फिल्डिंग. एकच रन या बॉलवरती मिळेल. एक रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 7 लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोहबदल्यामध्ये 7 धावा धाव फलकावरती लागलेले. 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये 36 धावसंख्येची गरज. संघर्ष करण्याची ताकद जेकेसी क्रिकेट टीम मध्ये. लॉफ करतात हवे ते चेंडू. डाऊन द बॉल पोहोचलेत खेळाडू. पकडलीये झेल फलंदाज बाद. आणखीन एक ब्रेक थ्रू बसलेला. 7ला दुसरा धक्का. जय धुळे मैदानाच्या बाहेर. बॅट्समन आउट. क्रिकेट संघाची स्पर्धा तुम्ही एन्जॉय करत आहात. मुंबई इंडियन्सला तुम्ही नवनवीन खेळाडू घडवताना बघितले असेल आणि कर्जत तालुक्यामधील या शेळू गावामध्ये जे के शेळू अर्थात जय कोळंबा माता शेळू संघाच्या वतीनं खास करून यश तरे आणि प्रेम मसने 2 नवीन खेळाडू उदयास येताना तुम्हाला पाहायला मिळतील. SPL शेलू प्रीमियर लीगचं 9वं पर्व यश तरेनं 100 धावा 10 विकेटसह गाजवलं. 15 विकेटसह ही स्पर्धा त्याने गाजवली. क्रीडांगण त्याने गाजवल्या. क्रीडांगणाचा राजा म्हणून त्याला किताब देण्यात आलं. आणि त्याच जय कोळंबा माता संघाची अर्थातच यशाची उंच शिखरे गाठणारी यशाची उंच परंपरा गाठणारी ही स्पर्धाचा आनंद तुम्ही घेतात. 17 चेंडूंमध्ये आता 36 इक्वेशन 7 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावर आहेत. ओम बॉलिंग मार्कवर. एक्स्ट्रा बाउन्स मिळतो चेंडूला. थोडासा खाली राहिला अपेक्षा. वाईट बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळत्या. प्रत्येक संघाला एक एक रिव्ह्यू आपण उपलब्ध करून दिलेला. त्याचाच फायदा या ठिकाणी उचलत असताना वाईट बॉल आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची डिमांड करण्यात आलेली आहे. पंचांना वाईट बॉल दिलेला. त्याच डिसिजनला ऑब्जेक्ट करत असताना चॅलेंज केलेला डिसिजनला. पाहू आता ॲक्शन रिप्ले. हा चेंडू ओमचा रिलीज झालेला. थर्ड पंच आमच्या कमिटी मेंबर्स या ठिकाणी जॉईन झालेले. हडसन व्हाईट बॉल.
व्हाईट बॉल जो रिव्ह्यू आपण उपलब्ध करून दिला होता दोन्ही संघाला, त्यापैकी प्रत्येक सत्रामध्ये जो रिव्ह्यू होता त्याचा उपयोग करत असताना आदर्श वांगणी 11 हा संघ थोडासा त्यांचा रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलेला, त्यामुळे त्यांना आता पुन्हा एकदा रिव्ह्यू घेण्याची संधी मिळणार नाही. 8 धावा ओव्हर द स्टंप्स न ओम. कमी गतीने टाकलेला चेंडू, कदाचित चेंडू थोडासा हरकत करतो विकेट किपिंग वर च्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. टप्पा पडल्याच्या नंतर थोडीशी हरकत करतो. डॉट बॉल. 8ला 2 धक्के बसलेले. निर्धाव चेंडूची इथून हाताळणी करत असताना गोलंदाज ओम. 8 आतापर्यंत झाल्यात. वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन खेळलेला आदर्श वांगणी संघ मैदानाच्या आतमध्ये बीड संघाच्या आगीन जबरदस्त कामगिरी करतोय. नवीन आलेले फलंदाज तेजस ट्रॅकिंग एंडला वेगवान टाकले. हो, बॉल इज बॅक ड्राईव्ह. ओम कडून चेंडू अडवण्याचा प्रयत्न. सेकंडचा कॉल. रनआउटची संधी आहे नॉसकिंग एंडला. थोडासा वाईड झालेला थ्रो. नितीनचे विकेट धोक्यामध्ये होते. एकेरी धावेचं रूपांतर 2 मध्ये करण्यामध्ये बीड संघ माहीर आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसतंय. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची टोटल इथून जाऊन पोहोचलेली आहे 10 या धावसंख्येवर. दहा धावा 43 टार्गेट. कमी गतीने टाकला एक्स्ट्रा कव्हरला. पाठवला चेंडू तेजसनं सीमारेषेच्या पलीकडे चाललेला. चौकार. चौकाराला फलंदाज तेजसच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन स्कोर कार्ड. ओम तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न होता. वाईड बॉल. पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या धावसंख्येवरती. इक्वेशनचा विचार केला बॉल आता एकंदरीत बाकी राहतात 14 चेंडूंमध्ये 28 धावसंख्येची गरज. चौदा बॉल मध्ये आता विजयासाठी 28 इक्वेशन बाकी आहे. ओव्हर द स्टंप्स. वेगवान टाकला. लॉंग ऑफला उडवला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पोहोचले आहेत. पकडली आहे झेल. फलंदाज बाद. तेजसच्या स्वरूपामध्ये लागतोय. आयुक्त 11 बीड संघाला धक्का. तिसरा. फलंदाज बाद. भगव्या सोबत एकनिष्ठ राहणार व्यक्तिमत्व श्रीमान प्रफुल्लजी मसने साहेबांचं नुकताच आगमन झालेलं आहे. कणाकणात भगवा आणि मनामनात भगवा आणि याच भगव्या सोबत एकनिष्ठ राहणारे व्यक्तिमत्व प्रफुल्लजी मसने यांचं नुकताच आगमन आपल्या व्यासपीठावरती होता. त्यांना आम्ही ऑर्गनायझिंग टीमच्या वतीने विनंती करत आहोत की आपण मुख्य व्यासपीठावरती आसन ग्रहण करावं. आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या 15. विजयासाठी 13 चेंडूंचा आता खेळ बाकी. 13 मध्ये 28 धावसंख्येची गरज. 28 फ्रॉम 13. महत्वपूर्ण चेंडू गोलंदाज ओमच्या हातामध्ये. बॅकफुटला जात फक्त सेन्सिबली पुश करतात. स्वतःकडे स्ट्राईक हवे. नवीन आलेले फलंदाज खंडू यांना एक रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण ते 2 ओव्हरमध्ये झाल्यात. 16-12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी आता 27 धावसंख्येची गरज. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. अधिकचा वेळ आपण घेऊ नका.
चला आणखीन एक क्वार्टर फायनल बाकी आहे. चला आदर्श वांगणी फिल्डिंग लावून घ्या लगेच. 12 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 27 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती पियुष आले तिसऱ्या षटकामध्ये. बॉल तयार. पहिला बॉल हवेत. लॉंग ऑफ इन ऍक्शन. जेलची शक्यता. रोहन पोचले डाऊन द बॉल. पकडली आहे जेल. फलंदाज बाद. पियुषला मिळते पहिल्या बॉल वरती सफलता. 16 ला धक्का चौथा. चौथा धक्का बसलेला. 11 चेंडूंमध्ये 27 धावसंख्येची गरज आहे. नितीन धुळे यांना फार काळ संधी मिळालेली नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राहतात. त्यांच्या सोबतीनं कुठलाच खेळाडू पार्टनरशिप बनू शकलेला नाही आहे. तर नवीन फलंदाज जीतू आता मैदानाच्या आतमध्ये येतात. 6व्या क्रमांकावरती जवळपास अर्धा संघ निम्मा गारत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडूंमध्ये 27 या धावसंख्येचं आता इक्वेशन शिल्लक आहे. रोहित मसने राज मसने यांच्या वतीनं जितूच्या षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयांचा पारितोषिक आहे. 11 ला 27 लॉफ करतात. आताही रोहन नव्हे तर अखिलेश इन ऍक्शन. रोहन पोहोचलेत. रोहनचा कॉल होता. पकडली आहे जेल. फलंदाज बाद. मध्ये 27 धावसंख्येची गरज. नवीन फलंदाज रितेश. नवीन फलंदाज वेगवान टाकलेला रितेश साठी रनआउटची संधी आहे. डिरेक्टेड. फलंदाज बाद. नितीन रातील पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडला. धक्का 6वा. 16 ला 6 गडी बाद. थँक्यू. 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 27. नितीन आतापर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राहत आहेत. जवळपास फक्त 2 बॉल फेस केलेले आहेत. 5 धावा त्यांचे इंडिव्हिज्युअल बनलेल्या आहेत. 9 बॉलचा आता खेळ बाकी. 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 27 ची गरज. पियुष तयार. लॉफ करतात. फटका शिवमचा चाललेला. डीप स्कोअर लेग. सीमारेषेच्या पलीकडे षटकार. चला वडापाव खाऊन झाला असेल, ज्यूस पिऊन झाला असेल, केळी खाऊन झाली असेल तर स्वयंसेवक आपण सीमारेषेचा ताबा घ्या.
8 बॉलचा खेळ बाकी, 8 चेंडूंमध्ये 21. चला 8 बॉल मध्ये 21 पाहिजेत. शिवमनं आलेल्या षटकार इथून ठोकला. शिवम जवळपास 8व्या क्रमांकावरती आलेला. शिवमनं इथं नुकताच षटकार ठोकला. 8 बॉलचा खेळ बाकी, 8 चेंडूंमध्ये 21 धावसंख्येची गरज आहे. टार्गेट जरूर मोठं ऑन पेपर. शिवमनं षटकार ठोकून पुन्हा एकदा संघाला जिवंत केलेला. फुलटॉस टाकलेला, ड्राईव्ह करतात, डीप कव्हर पॉइंट मध्ये निघाला चेंडू. क्षेत्ररक्षक झालेली चूक, बॉल चाललेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आलाय शिवमच्या बॅटमधून. फुलटॉस होता पियुषचा. सहजतेने ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हर पॉइंट मधून काढला शिवमने चेंडू. चौकार आलाय. 26 झाल्यात. 7 बॉलचा खेळ बाकी, 7 बॉल मध्ये 17 धावसंख्येची गरज. कमी गतीने टाकलेला चेंडू हा निर्णायक चेंडू होता दोन्ही संघांसाठी. आलेला डॉट बॉल. अंतिमचे आता 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. चला ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. क्वार्टर फायनल अजूनही बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 17ची गरज आहे. चला अखिलेश, रोहन, पियुष फिल्डिंग लावून घ्या. ओम पटापट फिल्डिंग लावून घ्या. सहा चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 6 मध्ये 17 धावसंख्येचं इक्वेशन. हॅलो, 6 चेंडूंमध्ये 17. 6 बॉल मध्ये 17. आदर्श वांगणी बनाम आयुक्त 11 बीड या दोन टीम मध्ये दुसऱ्या फेरीमधील या तिसऱ्या दिवसामधील दुसरी लढत तुम्ही एन्जॉय करतात. हिंदुहृदय सम्राट चषक 20-25. 6 बॉल विजयासाठी 17चं इक्वेशन. बॉलिंग मार्क वरती तेजस आलेत. लॉफ करण्याचा प्रयत्न मध्ये पहिल्याच बॉल वरती नितीन धुळेची विकेट येते मैदानाच्या बाहेर. हेच लागल्याच्या नंतर काम तमाम केलेलं विकेट किपरनं. फलंदाज बाद. लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला टर्न करतात. शिवम जबाबदारी घेतो. स्ट्राईक घेतोय आपल्याकडे. 1 रन या बॉल वरती. 4 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल 16 करायच्यात. 4 बॉल मध्ये 4 चौकार ठोकायच्यात. अन्यथा 2 षटकार 1 चौकारी चालेल. प्रयत्न करेल शिवम की या बॉल वरती 2 जरी आल्या तरी सुद्धा 3 मध्ये 14. जास्तीत जास्त प्रयत्न करेल की स्वतःकडे स्ट्राईक ठेवल. 4 बॉल मध्ये 16. तेजस बॉलिंग करतात. त्यासाठी फिल्डिंग मध्ये बदल करत असताना एज लागली आहे पाठीमागे. हो, प्रयत्न चांगले होते. 1 रन पूर्ण झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. फलंदाजीतून होते बाद. 1 रन या बॉल वरती मिळते. एज उडाली होती. जेलसाठी चांगले प्रयत्न चालवले होते. आता 3 बॉलचा खेळ बाकी राहतो. 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 15 धावसंख्येची गरज.
7-8 बॅट्समन आउट झालेले. 9 आणि 10 क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि विजयासाठी 15. 15 फ्रॉम 3. लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर होता. 1 रन या बॉलवरती जरूर मिळते. दुसऱ्याचा देखील प्रयत्न चालवला म्हणजे 2 बॉल मध्ये 13चं इक्वेशन आता बाकी राहते. 2 बॉल आणि विजयासाठी 13 करायचे. स्ट्राईक तर घेतात शिवम स्वतःकडे, परंतु पाहूया ते धावा यातून कुठल्या जातील. दोन्ही पंचांचं विशेष कौतुक करूयात. जबरदस्त कामगिरी दोन्ही ऑफिशियलची राहिलेली संपूर्ण दिवसांमध्ये. बॅकफुटला जात अप्परकट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. शेवटचा 1 चेंडू बाकी राहतोय. 1 चेंडूंमध्ये आता 13 धावा संख्येची गरज. 1 बॉल 13 बनवायच्या. 1 चेंडूंमध्ये बॉलिंग मार्कवरती तेजस होते. 43 तितकंसं मोठं टार्गेट नव्हतं, परंतु ज्याप्रमाणे सुरुवात केली आदर्श वांगणी टीमनं त्या टार्गेट मोठं झालं बीट टीमसाठी. स्विच पाठवलं सर व्यासपीठाच्या दिशेने. बॉल चाललेला सीमा पार चौकार. सामना इथून जिंकलेला आदर्श वांगणी टीमनं. अभिनंदन टीम वांगणी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण बघूयात आणि लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी वळवात. स्पर्धेची मोठी जबाबदारी यांच्या खांद्यावरती अष्टपैलू कामगिरी करणारे ऑलराऊंडर अविनाश तरे यांच्याकडे. थँक्यू. येस, थँक्यू सो मच पियुष. मॅन ऑफ द मॅच आपण नक्कीच देऊ, परंतु मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय, चेंज द गेम. वंजारपाडा संघाचा कर्णधार आणि आदर्श वांगडी संघाचा कर्णधार आपण या. स्कोरर आम्हाला लगेच सांगतीलच की कोण मॅन ऑफ द मॅच आहे. तर नक्कीच या मॅचचा हिरो तुषार साबळे ठरलाय मॅन ऑफ द मॅच.